हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मज हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम कालजार वैवंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हीरंबर हरदमम बेपरवाह अथा है वार पार नहीं मदतम. गरीब जो सुमरे सिद्ध होई गणनायक गलता ना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लोलाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजे आद गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अदारा दावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अदारा दावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरों विनती करूं धरूं चरण पर शीस. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीस. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखें चो वहाँ जाऊं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सोख. जय अब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोय. चरणों ऊपर शीस धरूं कहूं जो कहनी हो. कबीर गुरु जी मिलेंगे
पूछेंगे कुशलाहत। आदि अंत की सब कहूँ अपने दिल की बात, गुरु जी तुम ना भूलियो। चाहे लाख लोग मिल जाएं, हमसे तुमको बहुत है, तुम जैसे हमको नहीं, तुम्हारे विसारे क्या बने। मैं किसकी शरण में जाऊं, शिव बिरंच मुनि नारदा, तिनके हृदय न समाऊं। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाहार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने, असीम कृपेमुळे पुण्यात्म्यांनो आपण हा सत्संग ऐकत आहात. ह्या संसारामध्ये जर कोणती वस्तू असंभव आहे तशी दुर्लभ आहे, केवळ सत्संग आहे. पुण्यात्मे परमेश्वराच्या शोधात युगांपासून लागलेले आहेत आणि जसेही त्यांना कुठल्या संत ऋषी किंवा ग्रंथाने मार्गदर्शन केले त्यानुसार त्यांनी आपल्या समर्पित भावनेने त्यात जोडले जातात. आणि जो कोणी साधक साधना करत असेल त्या आपल्या साधनेला उत्तम मानूनच करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो, जसा आपला जन्म पवित्र हिंदू धर्मामध्ये झाला, जसेही आपल्या हर गुरूंनी ज्ञान दिले होते, आपले पूर्वज त्यानुसार साधन क्रिया करत होते. त्यांनी काय ज्ञान सांगून ठेवले होते की मूल झाले होम करावा, मृत्यू झाला तर त्याचे श्राद्ध करावे, त्याचे 13वे करा. आणि जसे गुरूंनी मार्गदर्शन केले, रामकृष्ण भगवान आहेत, श्रीकृष्ण भगवान, विष्णू भगवान, शंकर भगवान, ते सगळे साधनक्रिया करत होते. आणि मग भूत बनून गेले कारण की श्राद्ध करून झाले त्यांचे. तर श्राद्ध क्रिया प्रेत यांनी प्राप्त असलेल्या प्राण्यांसाठीच त्या विषयातच होत असते. तर आपण सगळे श्राद्ध करत होतो. ह्याने सिद्ध झाले की आपले सारे पूर्वज भूत बनले होते. तर ज्याला आपण सत्संग समजत होतो, कारण की सत्संगाचा अर्थ आहे, तसे यथार्थ त्याचा भाव तर असा आहे की सच्चे ज्ञान कोणी आणि कोणी ऋषी महात्मा संत गुरूने प्रदान केले की त्याला सत्संग म्हणतात. ज्या गुरूंनी, ऋषींनी, संतांनी आपल्याला शास्त्राविरुद्ध ज्ञान देऊन असं म्हटलं की आम्ही तुम्हाला सद्ग्रंथांचे विचार सांगतो आहोत, सत्संग ऐकवतो आहोत, तर तो त्यांचा खोटेपणा होता. ती खोटी लोक होती. सद्ग्रंथांमध्ये जे मार्गदर्शन आहे ते आपल्यापर्यंत पोचले नाही. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची स्वतःची इच्छा असते. सतलोकापासून चालत येतात. आपल्या प्रिय आत्म्यांना ते गूढ ज्ञान सांगत असतात. आणि त्याच्या आधी हे सगळे काळाचे दूत परमात्म्याच्या लेकरांना भ्रमित करून टाकतात. शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान ऐकून त्यांना परिपूर्ण करून देतात. हेच म्हणत राहतात की आम्ही ह्याच सद्ग्रंथांचे सगळे ज्ञान सांगत आहोत. जसे पवित्र हिंदू धर्मामध्ये पवित्र 4ही वेद,
पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराण हे मान्य ग्रंथ आहेत. जर ह्या सद्ग्रंथांचे ज्ञानसुद्धा आपल्या पूर्वजांना असते, म्हणजेच तुम्हा सगळ्यांना असते, तर ह्याच्या पुढचा अभ्यास तर तुम्हाला खूप सोपा वाटला असता. जर कोणत्या शिक्षकाने मुलाला 4थी इयत्ता 5वी इयत्ता पर्यंतचं ज्ञान ठीक दिलं असेल, तर त्याला 6व्या इयत्तेत प्रवेश देऊन अगदी सोप्या रीतीने शिकवलं जाऊ शकतं. आणि ज्याने काहीच शिकवलं नसेल, सारे उलटे बकवास शिकवून ठेवले असतील, तर त्या मुलाला परत प्रारंभापासूनच, पहिल्या इयत्तेपासूनच प्रारंभ करावा लागेल. तर आज पूर्ण मानव समाजाला, ह्या दासाला प्रथम इयत्तेचे क ख पण शिकवावं लागत आहे. ABC पण हा दासच शिकवेल या अध्यात्म मार्गाचे. आजपर्यंत या धर्मगुरूंनी केवळ माया जमवली आहे. ह्याला ह्या वर्तमानाचे लोक जे धर्मगुरू आहेत, यांना परमात्म्याशी काही देणं घेणं नाही आहे, ना जगत उद्धाराशी यांचा काही संबंध आहे. कारण की यांच्याकडे तो मार्ग मंत्र नाहीच आहे जो मोक्ष आणि शांती स्थापना करू शकेल. यांच्याकडे हे ज्ञान नाही आहे. पुऱ्या विश्वात तर पुण्यात्म्यांनो, आता प्राथमिक अभ्यास पण हा दासच करवेल आणि PhD पर्यंतचं ज्ञान पण ह्या दासालाच द्यायचं आहे. आणि आता ही सुविधा आपल्याला असेल की आपण सर्व अक्षरज्ञानयुक्त आहात, सुशिक्षित आहात, बैठी बहीण भाऊ भक्त बुजुर्ग सगळे एज्युकेटेड, नक्कीच अक्षरज्ञान झाले हिंदीचं, तर खास करून हिंदू धर्मात होऊनच गेलं. पुण्यात्म्यांनो, आपला तसा काही धर्म नाहीये. जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा. हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई नारा. परंतु आपण ज्या क्षेत्रात राहतो आहोत, इथे जे ज्ञान द्यावे लागते आहे, तर ते संबोधन करावे लागते. कारण की अधिकतम त्याच धर्माचे, त्या वर्णाच्या लोकांचे, त्याच संप्रदायाच्या लोकांचे बहुमत असते. तर एकदा एखादा वर्ग ह्या दासाच्या विचारांना समजला, तर तो आपल्या सगळ्या अन्य धर्मात जाऊन भावा बहिणींना जाऊन खूप प्रेमाने समजावतील. अशाच ज्योतीने ज्योत पेटेल. तर सांगायचा अर्थ आहे दासाचा की परमात्मा जेव्हा इथे येतात, आपले यथार्थ ज्ञान समजावण्याचा प्रयत्न करतात. सन 1398 मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ उत्तरेची पौर्णिमा आणि विक्रम संवत 1455 सन 1398 मध्ये परमात्मा सतलोकापासून चालत सहशरीर आले. काशी शहर बनारसच्या बाहेर एक लहरताला नावाच्या तलावात कमळाच्या फुलावर येऊन परमात्मा विराजमान झाले. एका नवजात शिशूचे रूप धारण करून. निरू आणि निमा नावाचे 2 पतिपत्नी होते. विणकराचं काम केल्याने ते विणकर म्हणवले जात होते आणि मुसलमान धर्मात राहत होते. तसे तर त्याच जन्मात ब्राह्मण आणि ब्राह्मणी होते. मुसलमानांनी त्यांना बळजबरीने मुसलमान बनवून टाकले होते. तर विणकराचं काम करत होते, ज्या कारणाने विणकर म्हणवले. आणि परमात्मा पूर्वजन्माच्या आपल्या प्रॉमिसनुसार आपले वचनबद्ध झाले होते. निरू निमाचे पुत्र जसे, त्या कारणाने निरू निमाचे पुत्र त्या जन्मात नव्हते. जसे द्वापारमध्ये एक सुदर्शन नावाचा भक्त होता. त्याने परमात्म्याला नीटपणे जाणले होते. त्यावेळी कबीर परमेश्वरजी
करुणामय नावाने आले होते. तर सुदर्शनजीचे माता पिता होते तेच आत्मा मग निरुनिमा बनले पुढच्या जन्मांमध्ये. तेव्हा सुदर्शनजींनी प्रार्थना केली होती, परमात्मा, माझ्या मातापित्याने खूप मोठी चूक केली, तुमचे ज्ञान स्वीकार केले नाही. आता ते ना जाणे कुठकुठल्या योनींमध्ये कष्ट झेलतील. परमात्मा, तुम्ही दया करा, कुठल्या जन्मात आपल्या लेकरांना शरण घ्या. परमात्मा आपल्या वायद्यानुसार, प्रॉमिस अनुसार त्यांना भेटले होते. निरुनिमा अर्थात हे विणकर दंपत्य स्नान करण्यासाठी त्या सरोवरात पोहोचले. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर तिथे बाळाला बघून घरी घेऊन गेले. आता संक्षिप्त ऐकवतो, ज्यादा विषय वेगळा आहे आज आपला. आणि तिथे विणकराच्या घरी प्रवेशाची लीला झाल्या कारणाने ते परमात्मा विणकर म्हणवले गेले, विणकराचे कार्य करू लागले. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्माच येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान देत असतात. तर ह्या परमेश्वराने अशासाठी तिथे त्यावेळी त्या विणकराच्या घरी येणे अनिवार्य समजले, कारण की ते तर परमात्मा आहेत. आपण जीवबुद्धी आहोत. आपल्या बुद्धीनुसार आम्ही विवेचन करत आहोत. परमात्म्याने हे समजले की शूद्र जात त्यावेळी खूपच अस्पृश्य मानली जायची आणि एक धारणा बनली होती की भक्ती मार्गाचे काम तर ऋषी ब्राह्मणांचेच असते आणि हेच पार होऊ शकतात, हेच भक्ती करू शकतात. दुसरी धारणा अशी होती की ह्या ब्राह्मण गुरूंचे शिष्य अधिकतर शेठ लोक होत असत. ते दानधर्म खूप करायचे, वैश्य कुळांचे, आणि बाकी अन्यसुद्धा सवर्ण जातीसुद्धा त्यांचे शिष्य होत असत. आणि शूद्राला भक्तीचा अधिकारच नाही मानले जात असे. त्यांना मंदिरात जिथेही पूजास्थळ असायचे तिथे जाणे अलाउड नसायचे. तर परमात्म्याने ह्या साऱ्या बेड्या हटवण्यासाठी ज्याने जखडून ठेवला होता समाज, जाती धर्मामध्ये त्या सर्व बंधनांना तोडण्यासाठी, समाप्त करण्यासाठी परमात्मा आले होते. आता त्यांनी येऊन आपल्याला काय ज्ञान दिलं? राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण, कब हो तो दीन दयाल के, हे भनक पड़ेगी कान। मानुष जन्म पाए कर जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम। कबीर हरि की भक्ति करो, तज विसियां रस चोज, बार बार ना पाओगे ये मनुष्य जन्म की मौज। मानुष जन्म दुर्लभ है ये मिलन बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहोर न लगता डार। साथी हमारे चले गए हम भी चालन हारे, कोई कागज में बाकी रही तात लगी है वारो। पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही,
ये ऊंची टहनी पात थे, अब पीले हो जाही। पात झड़नता यूं कहे, सुन बई तरवर राय। अब के बिछुड़े नहीं मिले, न जाने कहाँ गिरांगे जाए। तरवर कहता पात से, सुनो पात एक बात। यहाँ की याहे रीति है, एक आवे एक जात। आता परमात्म्याने किती मार्मिक प्रकाराने हा भोळा आत्मा जो काळाची भांग पिऊन पडलाय, किती मार्मिक ढंगाने समजावलाय। एका पानाचे, एका वृक्षाचे आणि वनाचे उदाहरण दिलं आहे। काय सांगत आहेत की मनुष्य जन्म दुर्लभ आहे, हा मिळत नाही नेहमी नेहमी। आणि जसा झाडावरून पान तुटून पडले ते परत फांदीला लागत नाही, त्याच स्थितीत ॲज इट इज पुन्हा त्या शाखेला, डहाळीला, त्या फांदीला ते परत स्थापित नाही होऊ शकत। ठीक अशा प्रकाराने परमात्मा आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की आपण ज्या संसाराला, ज्या परिवाराला, संपत्तीला, शरीराला आपलं मानून इथे बिलकुल स्थायी होऊन बसला आहात, ही अशी स्थिती आहे आपली, ज्या दिवशी आपण ह्या फांदीपासून तुटाल, परत त्याच घरात, त्याच स्थितीत पुन्हा तुम्ही स्थान नाही मिळवू शकत। आता काय सांगतायत की एक व्यक्ती जो भक्ती नाही करत, बघा परमात्म्याचं नाव घेऊनही आपण काम तेच करणार की निंदा करणार नाही, केवळ कर्तव्य कर्म करू। तर त्यासाठी परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आज आपण आपल्या परिवारात किती प्रेमाने राहत आहोत, किती ममता आपल्याला आपल्या मुलांशी आहे, आपल्या घरात आहे, नात्यांमध्ये आहे। आणि एका सेकंदामध्ये मृत्यू झाला, हे तर होतच आहे आणि होणारच। आता ह्या सत्याला आपण कितीही अनदेखा करायचा प्रयत्न केला तर तीच गोष्ट आहे की मांजरीला येताना कबूतर डोळे मिटून बसला की मला दिसलीच नाही, त्याचे डोळे बंद करून घेण्याने मांजर टळली गेली नाही। त्याची आपले अज्ञान विचार आहेत, तर त्याने पळून जाऊन उडायला पाहिजे होते, वाचू शकला असता। तर अशीच एक मृत्यू म्हणजे अशी स्थिती आहे तुमची। आपण याला खूप घाबरत असतो आणि तो परत येऊनच राहतो, मृत्यू। तर ह्यापासून वाचवायलाही उपाय सांगितलाय परमात्म्याने। कबीर ये तन जावेगा, सके तो ठाहर ला। एक सेवा कर संत की, गोविंद के गुण गा। आता हा प्रसंग जरा नंतर घेऊ, पहिल्यांदा हे समजावून घेऊ की परत यासारखी आज सारी व्यवस्था तुमच्याजवळ आहे। आज खूप प्रसन्न आहेत सगळे आणि एक सेकंदामध्ये मृत्यू झाला तर हे काय होतं, हे काय परत? हा एक धोका आहे। आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रकार आजमावलाय या काळ भगवानाने। आता ही गोष्ट जीवाला शक्य नाही, कारण की आपण तर बांधले गेलोत, आपल्याला बिलकुल शक्य नाही। यासाठी परमात्म्याने प्रकार सांगितलाय, त्या प्रकाराला, त्या मार्गाला आजमावलं तर आपला ह्यापासून पिच्छा पण सुटेल आणि हे क्रियाकर्मसुद्धा जे करतो आहोत हे पण खूप सरळ होऊन जातील। आता जसं कोणी 5-10 प्राणी ठेवले आहेत आणि आधी हाताने, असे आतासुद्धा हातवाले खूप आहेत, त्यांचं चारा कापण्याचं मशीन आहे, गंडासीर म्हणतात त्याला आमच्याकडे। तर इथे एकतर तो हाताने काम करतोय आणि एक त्याने पॉवरचं कनेक्शन घेऊन टाकलंय, विजेचं,
आणि मोटार घेऊन ठेवली आहे आणि मग बघतो बसल्या बसल्या ते कट 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 कापते, उचलून उचलून त्यात ठेवायचं. आताच एक 2-3 तासांचं काम तर 20 मिनिटात होऊन जातं. तर ह्या प्रकारे आपण ज्या आपल्या परिवाराची गाडी स्वतःच खेचतो आहोत, त्यासाठी परमात्म्याने म्हटलं आहे की तुम्ही ह्याच्यावर मोटर लावा आणि खूप सहज लावली जाईल. आणि मग बघा तुम्ही पण बसा, गाडी पण चालेल. तर आपण सगळे आपल्या हिशेबाने आपली गाडी खेचतो आहोत. परमात्म्याचे कनेक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला पॉवर मिळून जाईल, ती मोटर मिळून जाईल जी त्याला फिरवेल, चालवेल आपोआप. तर ती कामे पण हलकी होतील जे आपण नाही करू शकत, जे पॉवर करत असते. तर अशा प्रकारे ती साधना, तो विधी ज्याने त्या पॉवरची म्हणजे परमात्म्याची शक्ती आपल्याला प्राप्त केली, ज्याने आपली संसाररूपी परिवाररूपी गाडी पण ठीकपणे चालेल, तर तो दास आपल्याला सांगत आहे. आणि हे अजूनपर्यंत कोणाला प्राप्त झालं नाही. आणि ज्या कारणाने आपण भगवानाच्या शोधात लागलो तरीही तेवढाच संघर्ष, तेवढ्याच समस्या आपल्या घरावर, शरीरावर बनून राहिल्या, कारण की आपल्याला ते पॉवरचं कनेक्शन मिळालं नाही. आणि जिथून आपण कनेक्शन घेऊन ठेवलं होतं त्याचं मागून कुठे पॉवर हाऊसची कनेक्शन नव्हतं. ते खोटं बोलत होते, ते नकली होते. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय की परमात्म्याने काय सांगितलं. जसं एक पान वृक्ष फांदीपासून तुटून खाली पडतो आणि तो पडत असताना काय सांगतोय, पात जड़नता यूं कहे सुन बई तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले ना जाने कहां गिरेंगे जाए. आता ते पान समजा. उदाहरण देत आहेत भगवान कबीर परमात्मा. तुम्हाला आणि आम्हाला सतर्क करत आहेत की आपण जेव्हा या भल्याबुऱ्या परिवारातून चालले जाल, मृत्यूचा समय निकट येईल. कोणत्याही कारणाने होऊ शकेल, जसे कोणी रोगी होऊन जातो, असाध्य रोग होतो, कॅन्सर असेल किंवा आणखी कुठला आजार असेल. परमात्म्याची भक्ती करत नसतो तो प्राणी, तर तो मरते समयी असं म्हणतो, हे भगवान, माहिती नाही कुठे ठिकाण असेल. तर भगवान आठवण करून देतात की एका परिवाराला सोडून जेव्हा प्राणी जातो तेव्हा त्याची स्थिती खूप भयंकर होत असते. त्याची ममता, त्याची पकड त्याच परिवारात जखडून राहते. जो भक्तिहीन आणि ज्ञानहीन प्राणी असतो तो तसाच परत पशुपक्षी बनून, कुत्रा कुत्री बनून त्याच गल्लीत भरकटत राहतो. वो जा आशा ता बासा होई, मन करम वचन सुमरियो सोई. पात जड़नता यूं कहे सुन भी तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले न जाने कहां गिरेंगे जाए. आता परमात्मा म्हणतात, हिडकी दे दे रोएगी सुरता जब तू चाललेगी अकेली. ह्या आत्म्याला सुरता की सुरती सुद्धा म्हणतात. एक संबोधन म्हणून म्हणतात, हे लाडक्या आत्म्या, जेव्हा तू पुऱ्या परिवाराला सोडून एकटा इथून जाशील तेव्हा तू पछाड खा खाऊन टक्कर मार मारून रडशील, स्पुंदून स्पुंदून. तुझं कोणी नाही ऐकणार. मग काय सांगतात, पात जड़नता यूं कहे सुन बई तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले ना जाने कहां गिरेंगे जाए. तरवर कहता पात से. आता काय म्हणतात परमात्मा की पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही, ये ऊंची टहनी पात थे अब पीले हो जाई. जेव्हा पानगळ येते, वसंत ऋतू येतो, त्यावेळी काय होतं की आधीची जितकी पानं असतात ते सगळे पिवळे होऊन आणि वृक्षापासून तुटून तुटून खाली पडून जातात.
आता असं म्हणतात की त्यावेळी ते बन रडत असतं मनात की हे काय झालं याच्याबरोबर, हे सगळे निघून गेले, तुटून तुटून पडून गेले सगळे. आजपर्यंत मस्ती करत होते, फडफड फडफड करत होते हवेच्या झोक्यात, किती छान दिसत होते. तर हे वनसंसार आहे आणि आपण या फांद्यांना चिकटलेली पाने आहोत. तसेच आपण तुटून तुटून पडत जातो, पिवळे होऊन जाऊ, म्हातारे होऊ, म्हातारपण आले, सफेद केस झाले, गळतात. आता चालली एक एक करून जायला निघाली. तर समजा की आता ह्या झाडापासून तुटून पडण्याची वेळ आली आणि त्याचं हे पण नाही माहिती की केव्हा वेळ येईल. तसं तर अंदाज आपल्याला आहे, ॲप्रॉक्झिमेशन की 90, 80, 100 वर्षांपर्यंत जगूच. तर जसं कोणी आज 80 वर्षांचा झाला असेल तर तो ह्या आशेवर जिवंत आहे, थांबलेला आहे की 100 वर्षांपर्यंत तर म्हणतात की जगतोच माणूस, जीवन चालूच राहते. आणि हेच आज सगळ्यात धोकादायक आहे की इतकी वर्ष तर माझी अजून बाकी आहेत. म्हणूनच तर टिकलो आहोत ना की भगवानापाशी दृढता लागायचं सोडून वाईट मार्गाला लागतो. तर इथे परमात्मा म्हणतात की ही चूक सुद्धा सत्संगामुळे संपून जाईल तुमची. परमात्मा म्हणतात, मौत भूल गया बावड़े, ये अचरज किया कौन, और तन माटी में मिल जाएगा जो आटे में लौण. तर मृत्यूला विसरला, ही गफलत करून बसला. ह्याच कारणाने तू चोरी करतोस, बकवास करतोस, डाके घालतोस, मिळावट करतोस, लाच घेतोस आणि मोठी मोठी घरे बांधतोस. तुला मृत्यू आठवत नाहीये. आता परमात्मा आठवण करून देतात की वो ऊंची टहनी पात थे वो पीड़े हो जाई, पात जड़नता यूं कह सुन भी तरवर आए, अब के बिछड़े नहीं मिले ना जाने कहां गिरेंगे जाए. फिर तरवर कहता पात से. आता जसे कोणी व्यक्ती मृत्यूच्या निकट असेल, कुळातील लोक आसपास येऊन बसतात आणि मग त्याला सांत्वन देतात की अरे बाबा इथे सगळ्यांनाच जायचंय, चिंता कर किंवा करू नकोस, जे बाकी वाचलेत यांचा पण मृत्यू होणारच आहे, मागे बघून घे, कोणी राहिले नाही. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडी दृढता येण्यासाठी अशा गोष्टी चालतात, पण त्यांच्याकडून होत काहीच नाही. जेव्हापर्यंत प्राणी पहिल्यापासूनच परमात्म्याच्या चरणी लागलेला नसतो त्याच्यावर या गोष्टींचा परिणामच नाही करत. पहिल्यापासून भक्तीत लागला असेल, भक्तीच्या शक्तीने, भक्तीच्या कमाईने, मंत्रांच्या कमाईने, त्यावेळी तो थोडा बहुत जर डगमगत असेल परिवार बघून, तर त्याला आठवण करून देण्याने तो लगेच दृढ होतो, कारण की त्याचा पाया मजबूत असतो आणि परत तो विसरून जातो संसार आणि परमेश्वराशी सुरती लावून घेतो. आणि भक्ती आणि ज्ञानहीन प्राणी मग त्याला काहीही म्हणा परिणाम होत नाही, त्याची सुरती तिथे जखडून राहते. तर इथे तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की यही रीति है, एक आवे एक जात. आता जसे त्या पानगळीच्या वेळी फांद्यांवरून पाने तुटून तुटून पडत होती, आधीचे तर पडले, संपून गेले. कोण घाण नाल्यात पडला, कोणी पशूंच्या पायाखाली तुटून नष्ट झाला आणि लगेच परत पालवी फुटून येते, नवी पाने. 10 किंवा 15 दिवसात हिरवेगार होऊन जाते ते झाड. आणि मग ते काही ती जी पाने नवीन आली आहेत ती 1 वर्ष नाचून गाऊन घेतील, फडफड फडफड करतील, मग ते पण त्याच स्थितीत जातील. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात ह्या उदाहरणाच्या माध्यमातून की तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की यह है रीति है, एक आवत एक जात. आजोबांची वेळ झाली, नातू तयार होऊन गेला. आता 50, 60, 70 वर्षांच्या नातवाची वेळ आली, इथे कोणालाच राहायचं नाहीये. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, रहणानी देश बिराणा है. हा आपला लोक नाहीये, हा देश राहण्याचा नाहीये आणि तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न नाही करत जिथे तुम्हाला सर्व सुखे मिळतील.
जिथे वृद्धावस्था नाहीये तिथे मृत्यू नाही होणार. सांगा, इतके सुंदर स्थान आणि तुम्ही ते ग्रहण करत नाही आहात कारण की तुम्हाला ज्ञान नाही. तुम्हाला हा विश्वासच नाहीये की असा कुठला लोक आहे, कारण की ह्या नकली संतांनी आणि या पंथांनी परमात्म्याला बर्बाद केले. ह्या भक्तिमार्गात नाव निशाण मिटवून टाकले. महिमा गातात सतलोकाची आणि सचखंडाची, आणि तिथली व्यवस्था सांगते की तिथे प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. त्या प्रकाशामध्ये आपण काय आपले दिवे लावणार आहोत? तिथे कोणी काही नाही. अक्कल आहे का बघा, काय ज्ञान आहे हे? कशी रुची निर्माण होईल तिथे जाण्याची? म्हणतात की आत्मा त्याच्यामध्ये असा मिळतो जसे काही थेंब समुद्रामध्ये. ही काही गोष्ट आहे काही प्रमाण असं परमात्म्याच्या ज्ञानामध्ये? तर तिथे पुरी व्यवस्था आहे त्याची. तर हे नक्कल आहे, डुप्लिकेट माल आहे हा सारा इथला. ॲज इट इज सृष्टी आहे. आणि पण तिथलं जो मटेरियल आहे, तिथला जो पदार्थ आहे तो अमर आहे, तो नष्ट होत नाही. जसे एक सॅम्पल आहे, तिथले गंगेचे पाणी सतलोकातून आले आहे. ह्याविषयी ना ब्रह्माला माहिती आहे, ना विष्णूला, ना ह्या ऋषीबिशींना. यांची तर खूप खालच्या स्तराची कहाणी आहे. तर हे परमात्म्याने एक सॅम्पल पाठवून ठेवलं आहे की आपले मटेरियल आहे, असा पदार्थ आहे तिथे. ह्या गंगेच्या पाण्याला तुम्ही कुठेही ठेवा उचलून. ह्या सायंटिस्टनी डोके फोडून पाहिले, ह्याचं कुठलं लक्षण नाही शोधू शकले की कोणत्या कारणाने हे आलंय. परमात्म्याचा महिमा कुठलं सायन्स काय समजू शकणार? हे सायन्स परमात्म्याच्या मटेरियलने बनलेल्या सायंटिस्टला भगवानाला विसरू लागले, नास्तिक बनवू लागले. तर ह्या कलियुगात आपल्याला एक सगळ्यात मोठी खुशी आणि सहयोग या शिक्षणाचा हा आहे की आपण भगवानाला ओळखू शकतो. अन्यथा त्याची अजिबात गरज नव्हती. ह्याने काय बनवले? परमाणु बॉम्ब बनवले, हवाई जहाजे बनवली, कार बनवल्या, सारा दिवस फुर्र फुर्र, आणि शांती एका क्षणाचीही नाही. जिथे मायाला प्रवेश आहे तिथे शांती नाही असू शकत. ह्याची पदराला गाठ मारून ठेवा. शांती होईल. निखाऱ्यांवर बसून आपण शांती शोधत आहोत. विस्तवावर पाय ठेवतो आणि विचार करतो की शांती मिळेल, आपल्याला गारवा मिळेल. तर माया तर विस्तव समजा. हे निखारे आहेत, आणि ज्याच्याकडे जास्त आहेत तितके जास्त त्याच्याकडे आहेत. कधी स्वप्नात सुद्धा त्याला सुख नाही मिळू शकत. आणि जिथे भक्ती आहे, परमात्मा साथ आहेत, मग ह्या मायेला सुद्धा परमात्मा आपल्या हिशाबाने सेट करून देतील. त्यासाठी परमात्मा म्हणतात, माया दासी संत की भगत की और उभय दे आशीष, विलसी और लातों छड़िया सुमर सुमर जगदीश. जेव्हा आपण परमात्म्याला शरण जाऊ, सतनामाचा सच्च्या नामाचा जप करू, ही माया आपल्या चहूबाजूला पडून राहील, पण परत आपल्याला हिची आवश्यकता ना राहील. आता जसे आपण दारू पित होतो, बिडी पित होतो, म्हणजे आपण दास पित नव्हता, नुसते सांगतोय, बिडी पिडी कधी प्यायलो नाही. परंतु जसाही जो भक्त आला आहे शरण, दारू पित होते, तंबाखूचा प्रयोग करत होते, लांब लांब सिगरेट आणून आईट दाखवत असत, मांस खात असत, आणि अजून 100 प्रकारचे लोक देखावे ड्रामे करत होते. हे सारे सुटून जाईल या भक्तिमार्गात. हे प्रतिबंध लावले जातात. तर माया जी वेस्ट जात होती, एक दारू पिणारा, त्याचे तर एस्टिमेट लावू शकत नाही, एका दिवसात किती नाश करून घेतो. एक सिंपलसी बीडी आणि तंबाखूचा प्रयोग करणारा, सिगरेट पिणारा, कमीत कमी 20-30 रुपये डेली वेस्ट बर्बाद करून टाकतो. कदाचित आज तर जास्त झाले असतील. तर महिन्याचे एस्टिमेट लावले तर 1000चा तर त्याचा कमीत कमी खर्च झाला असेल, हे वाचले. मग दारू प्यायची एक अजून एस्टिमेट काढले तर एका महिन्याला 10,000 पिऊन नाश करेल. तर ते असा जे आपण लोक देखावा आणि हा अननेसेसरी वस्तूंचा प्रयोग करत होते, ते संपून जाईल. मग ती माया तुमच्या चहूबाजूंना राहत असेल. थोड्याशा कामात चांगला निर्वाह होईल. परमात्म्याच्या भक्तीत इतकी शक्ती आहे. जसे आधी आपण पाहत होतो,
एक शेठ होता, त्याच्या मुलाच्या पोटात दुखत होते, असह्य पीडा होत होती. अचानक घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. जो त्यांचा जाणकार होता त्याने फटाफट त्याने पाहिले लगेच इतकी पीडा आहे, तर त्याने आपल्या विचाराने ऑपरेशन करून टाकले. अपेंडिक्स ऑपरेशन करून टाकले, अपेंडिक्स काढून टाकले. पीडा जशीच्या तशीच राहिली. जेव्हा ती अँटी पेन किलर बंद केली तर जशीच्या तशीच पीडा. परत त्याच प्रकाराने दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याने काय पाहिले की ह्याने याच्या ज्या आहे ना झिल्लीमध्येच डिफेक्ट आहे. ती झिल्ली आता काढून केली. आता तरी पीडा जशीच्या तशीच राहिली. परत पाहिलं की परत लास्टमध्ये कळलं की याच्या मोठ्या आतड्यात खूप इन्फेक्शन झालंय. आता कुठून जाऊन लाखो रुपये आणणार, त्याची बर्बादी झाली. तेव्हा जाऊन त्याचा जीव वाचला आणि 2-3 महिन्यांपर्यंत अशी बर्बादी राहिली. आता काय होईल जेव्हा भक्तीशी आपण जोडले जाऊ? पुण्यात्म्यांनो, यासाठीच भगवानाचा शोध घेतला जातो. कारण की आपण खूप युगांपासून आपण पापांचे ढीग लावत आलेले असतो. पापाच्या प्रभावामुळे थोडी बहुत हानी शरीरात होऊ लागते. पण थोड्याच ट्रीटमेंटमध्ये 100 रुपयाच्या औषधात तुम्ही स्वस्थ होऊन जाल. आणि नाहीतर लाखो लागतील, पिच्छा सुटेल, पण मरण पण येईल. तर अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला सहयोग द्यायला लागेल. या दासाचा खूप बिटर एक्सपिरियन्स आहे ह्या मार्गामध्ये. कारण की तेव्हाच ह्या मार्गाला, त्या परमात्म्याच्या मार्गाला, त्याच्या आदेशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्यामुळे खूप लाभ मिळेल तुम्हाला. असा लाभ मिळेल की तुम्ही विचार पण करू नाही शकणार. भगवानाला आपण ह्यासाठीच शोधत होतो की तो आपल्याला सर्व सुख देतो. तर तो सर्व सुखदायी परमात्मा मिळालाच नव्हता, आता मिळाला आहे सर्व सुखदायी. आता तो सुखच सुख देईल, इथे दुःख होऊच शकत नाही. जसा बर्फ आहे, AC रूम आहे, तो ठीक चालला असेल तर त्यामध्ये गरमीचे काय काम? तर असं परमात्म्याचं हे कनेक्शन मिळाल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये विचार करा की गरमीच्या दिवसात AC लागला आणि तो थंडीत पण काम करेल. म्हणजे ऑटोमॅटिक आहे परमात्म्याची सिस्टीम, आपल्याला हर प्रकारे सुख देईल. आपण आता प्रसंग असा चाललाय की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू. आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो. आता काही भक्त अज्ञानामुळे, भोळे भाळे ज्यांना ज्ञान नाही, ते हा प्रश्न करत असत की एक गोष्ट सांगा, जर सगळेच इथून चालले गेले तर इथे कोण राहणार? सांगा. आता त्यांना हीच चिंता होत आहे की इथे कोण राहील सांगा. अरे इथे असा तर एक दगड आहे, फिरत राहील. आपण काय ठेका घेतलाय का या पृथ्वीचा? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अंकिता सतीश सागर. आपण कुठून आलात? मी जळगाव महाराष्ट्र MIDC मधून आले. आपण काय शिक्षण घेत आहात? मी यावर्षी सध्या 12वीत कॉमर्समध्ये आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 24 ऑगस्ट 2019 रोजी आम्ही संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजजी यांच्या शरणमध्ये येण्या अगोदर आम्ही ब्रह्मा विष्णू महेशजी यांची भक्ती करायचो. आणि त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये जी भक्ती करतात, जसं मंदिरांमध्ये जाणं, चर्च आहे, दर्गा आहे, आम्ही सर्व ठिकाणी, कारण कोणत्याही प्रकारचे धर्म वगैरे आम्ही मानायचो नाही, तर सगळी भक्ती आम्ही करायचो. कोणत्याही मंदिरात आहे, दर्गा आहे, चर्च आहे, त्या ठिकाणी जाऊन म्हणजे मत्था टेकणं हे आमची एक परंपराच झालेली होती घरची.
तर आम्ही त्या भक्ती साधना करायचो. आणि दरवर्षी आम्ही 10 दिवस म्हणजे गणपती बसवायचो. तर 10 दिवस त्यांची स्थापना केल्यावर त्यांची पूजा करणं, सकाळी 4ला उठून त्यांच्यासाठी स्पेशली फुलं घ्यायला जायचं, त्यांना हार वगैरे चढवायचा, ते नैवेद्य बनवायचा, अशा प्रकारची आम्ही भक्ती साधना करायचो. आणि त्याचबरोबर नवदुर्गाची जी भक्ती साधना आहे ते करायचो 9 दिवस. त्यांच्यासाठी जो नैवेद्य केला जायचा स्पेशली महाराष्ट्रामध्ये सप्तमीला फुलवरा म्हणून, तो सुद्धा केला जायचा. आणि मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार असतात ते सुद्धा करायचो. 16 सोमवार आणि वटपौर्णिमा असे एकादशी आहे, बरेचसे जे उपवास होते, जी भक्ती साधना होती ती आम्ही करायचे. आणि मम्मीने जे नवस केलेला होता वणीगडावर जाण्याचा, तो सुद्धा मम्मीने नवस जो होता तो फेडला होता तिकडे जाऊन. एवढ्या प्रकारच्या आम्ही भक्ती साधना ह्या ठिकाणी येण्याच्या अगोदर केलेल्या होत्या. जसं की तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात. महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. मंदिरात जाणे, देवदेवतांना पूजा करणे, त्यांची आरती करणे, उपासना करणे, एकंदरीतच आपण लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गात यावे किंवा त्यांच्यापासून नामदीक्षा घ्यावी हे असं आपल्याला का वाटलं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे जुटला गेलात? संत रामपालजी महाराजजीच्या शरणमध्ये मी अशा प्रकारे आले की माझी तब्येत फारशी खराब राहायची. त्या पिरियडमध्ये आमच्या घराकडे जे भगतजी राहायचे त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की तुमची मुलगी जर एवढी आजारी असते, तुमच्या घरात एवढा आजार असतो, तर तुम्ही आमच्या गुरुजींशी नामदीक्षा घ्या, त्याच्या अगोदर तुम्हाला ज्ञान समजावं लागेल. त्यांनी एक पुस्तक दिलं आणि मम्मीने ते पुस्तकं घेतली आणि साईडला ठेवून दिलेली होती. कारण आमच्या घरात कोणीही गुरुजींना म्हणजे असं जे आहेत बाबा वगैरे त्यांना मानत नव्हते, तर मम्मीने ते सुद्धा साईडला ठेवून दिलं की नाही, हे करायचं नाही, आपले देवच आहे, ते आपल्याला जे प्रारब्ध जे कर्म आहे ते आपल्याला मिळत आहेत, एवढंच आम्ही समजलेलं होते. तर मग ते झालं आणि बरेच दिवस झाले ते आम्ही विसरून गेले की पुस्तक होतं आपल्याकडे काही. आणि ते झाल्यानंतर काही दिवसात आमची पूर्ण फॅमिली आजारी पडली. माझी तर एवढी तब्येत खराब होती की म्हणजे महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, जावं लागत होतं. आणि 1-2 दिवस मी ॲडमिटसुद्धा होती. त्याचप्रकारे पप्पासुद्धा ॲडमिट होते आणि माझे जे लहान बहीण भाऊ होते ते सुद्धा ॲडमिट झाले, मम्मीसुद्धा ॲडमिट झाले. त्यानंतर ते भगतजी पुन्हा आले की नाही, तुम्ही हे एकदा तरी ऐकून बघा. मग मम्मीला वाटलं की ठीक आहे, जर एवढं आपण भक्ती साधना केली आहे तर एकदा हे पण करून बघू, हे तर फक्त सत्संग बघायचंच सांगतायत. तर मम्मीने एकदा ते सत्संग लावलं आणि बघितलं. आणि हा जो विषय चालू होता तर माझ्या पाठीमागे चालू होता की भगत गुरु वगैरे करायचे असं तसं. तर मग एक दिवशी पप्पांनी मला सांगितलं जॉबवरून घरी नेताना की आपण गुरु करणार आहे म्हणून, की संत रामपालजी महाराज असं आहे म्हणून मला पप्पांनी सांगितलं संत रामपालजी महाराजांबद्दल. पण त्यावेळेस मी पप्पांना म्हटले की तुम्ही ना या बाबा वगैरेंच्या चक्करमध्ये प्लीज नका पळू आणि मलासुद्धा नका पाळू. तर एवढं म्हणून मग पप्पा म्हटले की बेटा असं बोलायचं नसतं, तू वाईट बोलतेस. मी म्हटलं ओके पप्पा सॉरी, पण तुम्ही माझ्याकडे ही गोष्ट पुन्हा घेऊन नका येऊ असं बोलले आणि ती गोष्ट मी लगेच विसरले. पण परमात्माला म्हणजे संत रामपालजी महाराजांनी असं काही घडवलं माझ्यासोबत की मला त्यांच्या शरणमध्ये यावंच लागलं. की एकदा जी जॉब माझी ती रात्री 10ला सुटायची, अचानक 7ला सुटली आणि मी 7:30ची माझ्या घरी पोचली. दरवाजातच पोचता केपी बघितलं तर संत रामपालजी महाराजांचं सत्संग लागलेलं होतं. तर मला एकदा पप्पांनी सांगितलं की संत रामपालजी महाराजजी आहे वगैरे. तर मला माझ्या डोळ्यासमोर एकच इमेज आली की संत रामपालजी महाराजजी जर म्हणतायत तर ते रेड कलरचे काही ड्रेस वगैरे घातले असतील, ते बाबासारखे, टीका वगैरे असेल, दाढी वगैरे असेल, असंच होतं. परंतु मी जेव्हा सडनली एकदम समोर बघितलं की अरे हे तर काहीतरी वेगळे दिसतं, माझं म्हणजे एकदम वेगळीच कंडिशन झाली की नाही, हे तर बाबा वाटतच नाही आहे म्हणून. त्या दिवशीसुद्धा मी इग्नोर केला आणि त्याच दिवशी इंटरव्ह्यूसुद्धा चालू होता. तर तो बघितला. मला त्या दिवशी असं वाटलं की नाही, हे खोटंसुद्धा सांगत असतील, असं थोडी नाही की एका बाबाच्या शरणी गेल्यावर असं काहीतरी घडतं. त्या दिवशीसुद्धा मी विसरली. आणि त्यानंतर असं माझ्यासोबत घडलं की 7 वाजताच माझी सुट्टी व्हायला लागली. ज्या ठिकाणी 10ला व्हायची त्या ठिकाणी 7ला व्हायला लागली आणि मी 7:30ची घरी पोचायची. आणि त्या दिवशीसुद्धा रिपीट
तेच सत्संग चालू आहे आणि मी सत्संग मग मी जेव्हा बघितलं की चला संत रामपालजी म्हणजे दुसऱ्या गुरुजींपेक्षा हे काहीतरी वेगळे आहे, जर वेगळे आहे तर मी बघत गेले आणि बघितलं तर त्यानंतर मला वाटलं की ह्यांच्यात काहीतरी वेगळं आहे, कारण ते सगळे सद्ग्रंथ खोलून दाखवत होते, त्यांच्यामधले प्रमाण दाखवत होते. ब्रह्मा विष्णू महेश जी आहे त्यांचे आईवडीलसुद्धा आहेत आणि त्यांचे आजोबासुद्धा आहेत. मला त्यावेळेससुद्धा काहीतरी वेगळं वाटलं, पण मी इग्नोर केलं, कारण जे संत रामपालजी महाराज आहेत ते नेहमी सांगतात की काल आपल्या मनात आहे तो आपल्याला भक्ती करू देत नाही. तर ते सुद्धा त्या दिवशी सत्संगमध्ये होतं, तर मी ते बघितलं, म्हटलं हो खरंच आहे आणि मी सुद्धा सत्संग बघू शकत नाही आहे. ते झालं दुसऱ्या दिवशी मी परत सत्संग बघितलं. सत्संग मी मनापासून बघायला लागली. सत्संगमध्ये तर एवढं लक्ष लागायचं नाही, पण इंटरव्ह्यू बघायची. इंटरव्ह्यू बघितल्याने माझं जे मनातले डाऊट्स होते ते क्लिअर होत गेले आणि म्हटलं नाही, मला आता संत रामपालजी महाराजांचं ज्ञान काहीतरी आवडतं, पण तरीसुद्धा काहीतरी कमी आहे, मी अजून नामदीक्षा घेणार नाही. तर पुढच्या हप्त्यातच लगेच मम्मी पप्पा सत्संगमध्ये गेले. संत रामपालजी महाराजजी यांचं होतं जळगावमध्ये. त्या ठिकाणी गेले तर त्यांनी नामदीक्षा घ्यायला सांगितलं की तू पण घेते का. मी म्हटलं नाही, मी फक्त बघायला आली आहे. तर एवढं झालं आणि मम्मी पप्पांनी ते नामदीक्षा त्या ठिकाणी घेतली. मी त्या ठिकाणाहून माझी इच्छा अशी होत होती की चला म्हणजे जे सत्संग आहे ते ऐकत होती आणि तेव्हा बघता बघता मला असं वाटत होतं की ह्या गोष्टीमध्ये वेळ करायला नको पाहिजे, लवकरात लवकर नामदीक्षा घ्यायला पाहिजे. पण तरीसुद्धा मी त्या ठिकाणी त्या दिवशी गेली नाही नामदीक्षा घेण्यासाठी. परत घरी आले आणि ते तेवढं राहून गेलं आमचं नामदीक्षा त्या दिवशी घ्यायचं. आणि त्यानंतर मी एका हप्त्यात पप्पांनी परत तोच विषय घेतला. पप्पांनी जेव्हा सांगितलं की आता भरपूर झालं, हे ज्ञान चांगलं आहे, तुला नामदीक्षा घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं मला प्रॉब्लेम तर काही नाही आहे, ठीक आहे ना, म्हटलं मी घेऊनच घेते, सगळं ज्ञान तर चांगलं आहे. अन्य गुरुजींचे मी सत्संग त्या पिरियडमध्ये बघत होती की जे जय गुरुदेवजी आहेत आणि जे अनिरुद्धाचार्यजी वगैरे आहेत ते वेगळे कथाच नेहमी रामायण महाभारत ह्याच गोष्टी सांगत होते, कृष्णाच्या लीला ह्याच प्रकारचे सांगत होते, परंतु असे शास्त्र खोलून कोणीच भक्ती सांगत नव्हतं. तर त्यामुळे मी म्हटलं नाही, संत रामपालजी महाराजच एकमेव मात्र एक संत आहे जे तत्वदर्शी संत आहे, ज्यांची शरण मला घ्यावीच लागेल. आणि मग मी त्या दिवशी गेले आणि संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घेतली. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं, आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाशी इतर संतांची तुलना केली आणि शेवटी आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जुळल्या गेलात, आपल्याला व आपल्या परिवाराला त्यातून काही लाभ प्राप्त झालेत का? लाभ तर भरपूर झाले आणि पहिला लाभ तर हा होता की सद्भक्ती मिळाली, जी शास्त्र अनुकूल साधना होती, जी आपल्या गीतामध्ये सुद्धा सांगितली गेलेली आहे, ती साधना आम्हाला प्राप्त झाली. आणि दुसरी हे आहे की आमच्या घरात जे पप्पांना व्यसन होतं, ज्याच्यामुळे म्हणजे ते खूप जास्त व्यसन करून यायचे, ती सांगण्याची सुद्धा आता इच्छा होत नाही. त्या व्यसनमध्ये इतके डुबून राहायचे की म्हणजे घरात येईल त्यावेळेस मला खूप जीव घाबरायचा. आम्हालाच काय, आमच्या पूर्ण फॅमिलीलाच फारसा जीव घाबरायचा की आता कोणत्या कंडिशनमध्ये हे घरी येतील आणि आले जर आम्ही काही बोलले की हे नका करू तर ते डायरेक्ट आत्महत्या करण्यापर्यंतसुद्धा पाय उचलून घ्यायचे, आत्महत्या करायचा प्रयत्न करायचे. नाही तर मग डायरेक्ट रोडावर निघून जायचे, अर्ध्या रात्री असो किंवा कधीसुद्धा. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागले होते. आणि दुसरं जे प्रॉब्लेम आहे की माझा अस्थमॅटिक प्रॉब्लेम होता, मला अस्थमाचा प्रॉब्लेम होता आणि रात्रभर मी झोपू शकत नव्हते. मला इतका सर्दीचा त्रास राहायचा की म्हणजे नाकातून नेहमी सतत पाणीच निघत राहायचं, त्या प्रकारचा मला प्रॉब्लेम होता. आणि दिवसातून 3-4दा तरी मला पंप घ्यावाच लागायचा, अस्थमाचा त्रास इतका व्हायचा. जेव्हा मी संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घेतली त्या दिवशीच मला इतका मोठा चेंजेस दिसला की म्हणजे माझ्या नाकातलं पाणी जे गळायचं, मी रात्रभर झोपू शकायची नाही, इकडून तिकडे उठून बसून जायची. तो प्रॉब्लेम ॲक्च्युली माझा त्याच दिवशी संपलेला होता. आणि नंतर राहिला जो अस्थमाचा होता तो सुद्धा आज माझा पूर्णपणे संपलेला आहे. फक्त थोडाफार प्रॉब्लेम जर झाला तर मला 1-2 गोळ्या घ्याव्या लागतात, बस एवढाच प्रॉब्लेम आहे, जास्त काहीच नाही. एवढा प्रॉब्लेम जो होता तो परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराजजीच्या शरणमध्ये आल्यावर संपलेला होता. आणि माझी जी आई होती त्यांना मायग्रेनचा प्रॉब्लेम होता, तर इतका भयंकर त्रास व्हायचा त्यांना, त्या त्रासमधून ते म्हणजे सहनच करू शकत नव्हते. तो त्राससुद्धा आज बंद झालेला आहे. इतक्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स होते
ते सुद्धा सॉल्व्ह झालेले. आणि जो सगळ्यात मोठा लाभ होता, जो माझा जीव वाचला होता, एक दिवशी मी कॉलेजला जात होते, सायकलवर असताना चौफुली होती आणि त्यावेळेस समोरूनसुद्धा ट्रक येत होती. माझ्या साईडलाही ट्रक होते आणि साईडलासुद्धा ट्रॅक्टर होतं आणि ते जो समोरचे ट्रक होते ते फारशा वेगात होते आणि मी एकदम, माझी पॅन्ट जेव्हा त्या सायकलच्या याच्यामध्ये अटकली तर मी एकदम खाली पडली आणि असं होतं की म्हणजे मी त्यावेळेस जिवंतच राहू शकत नव्हती. तर आजूबाजूचे लोक म्हणत होते की आता ही गेली म्हणून. आणि त्यावेळेस हा एक प्रॉब्लेम असा होता की मी कानामध्ये आमचे जे सत्संग होतं ते लावून ठेवलेलं होतं आणि त्याच्यामुळेच मी ॲक्च्युली त्या दिवशी वाचली. नाही तर मग मला तर असं वाटलं होतं की गेलेच होती, कारण आजूबाजूचे लोकसुद्धा विचार करत होते की कसं काय वाचली. मला थोडासाही प्रॉब्लेम झाला नव्हता त्या दिवशी. एकदम चांगल्या याच्याने मी घरी गेले आणि मम्मी पप्पांनासुद्धा मी ती गोष्ट सांगितलेली नव्हती. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. आपले वडील जे व्यसन करत होते त्या व्यसनापासून त्यांची मुक्तता झाली. तसेच आपल्याला जो अस्थमाचा त्रास होता तो त्राससुद्धा दूर झाला. आणखीन मला असं विचारावंसं वाटतं आहे की आज आपलं वय बघता आपण एक युवा आहात आणि आज आपल्या वयामध्ये आपले जे इतर सवंगडी आहेत, जे आपला मित्रपरिवार आहेत, ते भक्तीपासून वंचित आहेत, ते कुठल्याही प्रकारची भक्ती करत नाहीत. त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना तर मी एवढंच संदेश देऊ इच्छिते की संत रामपालजी महाराजांचे एकदा तरी तुम्ही सत्संग ऐका किंवा म्हणजे संत रामपालजी महाराजांनी इतकी सोय करून ठेवलेली आहे की आपण त्यांचं बुक फ्री ऑर्डर करू शकतो. त्यांच्या जे सत्संगमध्ये जी पट्टी चालते त्याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यावर सुद्धा किंवा कोणत्याही अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा मिळू शकतात. तर त्यांच्याकडून ते पुस्तक मागवून तुम्ही ते सुद्धा वाचू शकतात. त्याच्यामध्ये जे प्रमाण दिलेले त्यांना आपण आपल्या शास्त्रामध्ये जे गीता आहे, पुराण आहे, कुराण आहे, बायबल आहेत, कोणत्याही जे हॉली स्क्रिप्चर्स आहेत त्याच्यामध्ये मॅच करून सुद्धा बघू शकतात की मग तुम्हाला समजेल की ॲक्च्युअलमध्ये ही भक्ती जी आहे ती खरी भक्ती आहे. आम्ही म्हणजे ही खूप छान भक्ती आहे एवढंच सांगू इच्छिते. तर संत रामपालजी महाराजजीच्या शरणमध्ये या, संत रामपालजी महाराजींचे सत्संग ऐका आणि तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनाचे कल्याण करू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकून किंवा ज्ञानगंगा हे पुस्तक वाचून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात येऊ शकतात. पण मला असं विचारायचं आहे की एखाद्या साधकाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आवडलं असेल आणि त्याला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक किंवा तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेणं फारसं सोपं आहे. जे पुस्तकं आता जर कोणी मागवलं असेल त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर असतात. आपण त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर सुद्धा ते आपल्याला पूर्ण माहिती सांगू शकतात. किंवा जे चॅनलच्या खाली जी पट्टी चालू आहे त्याच्यावरती जे नंबर्स येतात त्यांच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करून आपण जे जिल्ह्यामध्ये राहतो किंवा ज्या ठिकाणी राहतो तिथली माहिती काढून आपण त्या नामदान केंद्रावर जाऊन नामदीक्षा संत रामपालजी महाराजांशी घेऊ शकतो. जर त्या व्यक्तीला ती नामदीक्षा घ्यावायची असं वाटत असेल आणि त्या व्यक्तीने त्या केंद्रावर जाऊन संपर्क साधला असेल तर ती नामदीक्षा घेण्यासाठी त्या व्यक्तीला त्या केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतील की जेणेकरून त्या व्यक्तीला ती नामदीक्षा मिळेल? संत रामपालजी महाराजीची शरण जी आहे ती निशुल्क प्राप्त होत असते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शुल्क, पैसे किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे म्हणजे काहीच त्या ठिकाणी लागत नाही. संत रामपालजी महाराजजी त्यांची जी सद्भक्ती आहे ती निशुल्क देत असतात. बस एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.